सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ठाकूर मॅडमनी जो पत्राचाळ या योजनेच्या संदर्भात मधला प्रश्न उपस्थित केलेला आहे। प्रश्न डेव्हलप करताना त्यांनी वस्तुस्थिती सगळी सांगितली, त्यामुळे ती वस्तुस्थिती पुन्हा मी रिपीट करत नाही। 2021 ला म्हाडाने स्वतः विकास करण्याचा या प्रकल्पाचा निर्णय घेतला। त्याच्यानंतर व्हीजेटीआयचं आपण ऑडिट करून घेतलं। व्हीजेटीआयच्या ऑडिटमध्ये ज्या काही आपल्याला म्हाडाला त्यांनी डायरेक्शन्स दिल्या त्याप्रमाणे जवळपास 270 कोटी रुपयाचे ॲडिशनल काम आपण म्हाडामार्फत करून आज सन्मान्य अध्यक्ष महाराज या प्रकल्पाला 2/4/2025 ला भोगवाट प्रमाणपत्र म्हणजे ओसी सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। त्याची रितसर आपण लॉटरी काढली, लॉटरीमध्ये त्यांची नावं निश्चित केली। सन्मान्य अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये आपण त्याला ज्या काय म्हाडाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे किंवा प्रचलित जो काय म्हाडाचा DSR आहे किंवा म्हाडाच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याप्रमाणे आपण त्याला त्या सुविधा त्या इमारतींमध्ये तयार करून दिलेल्या आहेत। सगळ्या इमारती तयार आहेत, पण सन्मान्य अध्यक्ष महाराज हे भाडेकरू ताबा घेण्यासाठी करारपत्र जे करावं लागतं म्हाडाबरोबर, ते सन्मान्य अध्यक्ष महाराज करारपत्र करायला हे लोक पुढे येत नाहीत। आणि त्याचं कारण सन्मान्य सदस्य आपण जे म्हणालात की त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन सुरू आहे। सन्मान्य अध्यक्ष महाराज, नवनवीन मागण्या प्रत्येक वेळा या संदर्भातल्या प्रकल्पाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पुढे येत आहेत। त्यामुळं मी आपल्याला एवढंच सांगितलं, आपल्यामार्फत एवढंच सांगेन सन्मान्य अध्यक्ष महाराज, जे आपल्या म्हाडाच्या नियमामध्ये आहे, म्हाडाच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये आहे त्याप्रमाणे आपण ह्या इमारती तयार केलेल्या आहेत। त्याला ओसी प्राप्त झालेली आहे, त्यांची सगळी लॉटरी निघालेली आहे। जसे जसे एक व्यक्ती त्यातला पुढे आला अध्यक्ष महाराज, तो ताबा घ्यायला पुढे आला तर त्याला तिथल्या काही स्थानिक लोकांनी दमदाटी करून त्याला मारहाण देखील त्या ठिकाणी केली। त्यामुळं काही लोकांचा वेस्टेड इंटरेस्ट याच्यामध्ये असल्यामुळं ते अशा पद्धतीनं हा प्रकल्प रखडवण्याचं काम करतायत। आजही म्हाडाची तयारी आहे, जेव्हा ते लोक लॉटरी तर काढलेली आहे, जे जे त्याला नंबर माहिती आहेत, जेव्हा ते लोक पुढे येतील तेव्हा त्यांना त्यांचा ताबा देण्यासाठी म्हाडा आजही सन्मान्य अध्यक्ष महाराज तयार आहे। सन्मान्य सदस्यांना मला एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची आहे। काही लोक याच्यामध्ये हायकोर्टमध्ये गेलेले आहेत या पोझिशनच्या बाबतीत। 9/3/2026 म्हणजे आजचीच तारीख माननीय उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणाच्या सुनावणीची होती, पण मी मगाशी ब्रीफिंग घेताना माहिती घेतली तर ती तारीख थोडीशी पुढे गेलेली आहे। त्यामुळे आज या बाबतीतला निर्णय मान्य हायकोर्टमध्ये झालेला नाही। तथापि जो काही निर्णय, पण आम्ही म्हाडा म्हणून आजही आम्ही पोझिशन द्यायला तयार आहोत। तथापि जो माननीय उच्च न्यायालयामध्ये निर्णय होईल त्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे म्हाडा आपली कार्यवाही करेल। याच्यामध्ये प्रकल्प पूर्ण करताना व्हीजेटीआयनं ज्या काही सूचना केल्या होत्या, क्वालिटीच्या बाबतीत असतील, सगळ्याच्या बाबतीत असतील, त्यानुसार 270 कोटी रुपयाची अतिरिक्त कामं आपण सन्मान्य अध्यक्ष महाराज या ठिकाणी केलेली आहेत। आणि त्या कामांसाठी जे सिव्हिल वर्क आहे त्याच्यासाठी 5 वर्षाची डिफॉल्ट लायबिलिटी आहे, आणि जे लिकेजेस वगैरे असली कामं आहेत त्याच्यासाठी 10 वर्षाची डिफॉल्ट लायबिलिटी त्या ॲग्रीमेंटमध्ये सन्मान्य अध्यक्ष महाराज आपण केलेली आहे। त्यामुळं या प्रकल्पात तरीसुद्धा सन्मान्य सदस्य असलम शेख साहेब जी सांगतायत ती वस्तुस्थिती ग्राह्य मानून पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकल्पाची या ठिकाणी तपासणी केली जाईल। जिथं काही त्रुटी आढळून आल्या असतील त्या त्रुटी पूर्तता केल्या जातील। याला ओसी सुद्धा सन्मान्य अध्यक्ष महाराज प्राप्त झालेला आहे। किरकोळ काही दुरुस्ती असतील तर त्या सुद्धा करण्याची म्हाडाची आजही तयारी आहे। परंतु नाही सन्मान्य अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये चौकशी या आम्ही मी म्हणलं ना की सभागृहामध्ये सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली माहिती ग्राह्य धरून या प्रकल्पाची तपासणी केली जाईल। तपासणीमध्ये काही गोष्टी अपुऱ्या असतील त्या पूर्ण केल्या जातील, आणि तरी पण या ठिकाणी म्हाडा ते पोझिशन देण्यासाठी आजही तयार आहे।